काल मला एक कमेंट आली होती, त्यातली एक कमेंट अशी होती की ताई तुम्ही साड्या कुठून घेतल्या आणि डेकोरेशन कसं केलं हे दाखवा. तर पुढे ते तुम्हाला मी थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करेन. परंतु आपल्या गौराई आगमन, गौराई पूजन आणि गौराई विसर्जन या व्लॉगला तुम्ही सगळ्यांनी खूप भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल मी सगळ्यांची मनापासून आभारी आहे. आणि इथं बघा, रात्री गौराई विसर्जन केल्यानंतर फळं किंवा जे काही डेकोरेशन केलं होतं ते सगळं साहित्य असं काढून ठेवलं होतं. जवळजवळ रात्रीचे 11:30 वाजले होते आम्हाला हे सगळं काढून ठेवण्यासाठी. आणि त्यानंतर मग सगळे बॉक्स वगैरे पॅकिंग करून महत्त्वाचा आधी मुखवटे, बॉडी आणि चिनीमातीच्या वस्तू वरती ठेवून टाकल्या आणि एडिटिंग केलं व्हिडिओचा, जो की काल तुम्ही दोऱ्यांचा व्लॉग बघितला असेल तो. आणि नंतर झोपले, म्हटलं राहिलेलं सकाळी आवरूयात. तर हे बघा, असं डेकोरेशन केलं होतं. हे डेकोरेशन काही आम्ही घरी वगैरे केलं नव्हतं, इथं शेजारीच एक डेकोरेशन वगैरे करून देतात, त्यांच्याकडून करून घेतलं होतं. तर त्यांच्याकडे अशा पद्धतीचं एक स्ट्रक्चर असतं लोखंडी. खाली मी तुम्हाला दाखवले अँगलचे जे बॉक्स होते ना, ते हे बघा समोर 2 दिसतात आहे ना खाली आणण्यांच्या खालच्या बाजूला, तसंच स्ट्रक्चर त्यांनी या भिंतीला बॅक साईडला चौकोनी आकारामध्ये बनवलं होतं. आणि ते स्ट्रक्चर म्हणजे लांबी होती 8 फूट आणि उंची पण त्याची 8 बाय 8च होती. तर अशा पद्धतीचं स्ट्रक्चर होतं. त्या स्ट्रक्चरला त्यांनी पूर्ण हिरवा कपडा बांधला होता आणि त्याच्यानंतर हे असे ग्रीन पानाचे मॅट बांधले होते, म्हणजे त्यांना कसं डेकोरेशनवाल्यांना व्यवस्थित ते फिक्स करता येतं. तर अशा पद्धतीनं डेकोरेशन केलं होतं. तर सकाळी अगोदर तर हॉलमधलं वगैरे सगळं म्हणजे झाडून वगैरे काढून घेतलं. अगोदर म्हणजे गणपती बाप्पांची पूजा करून आरती करून घेतली, कारण आहोंना आणि मुली तर सकाळीच जातात आणि त्यांनाही जायचं असतं. मग एकटी कशी मी आरती करणार, म्हणून आहो घरी आहेत तोपर्यंतच गणपती बाप्पांची आरती करून घेतली. किचनमधलं सुद्धा झाडून वगैरे घेतलं. आणि इथं आता तुम्हाला घड्याळात दिसत असेल पाठीमागं 9:15 वाजत आले. आणि इथं मी त्या दोघींच्या टिफिनसाठी, म्हणजे एक जणाचाच टिफिन द्यावा लागतो आता कृष्णाचा छोटीचा, तर त्याच्यासाठी घेवड्याची शेंग बनवली होती. एका गॅसवरती भात सुद्धा शिजत घातला होता. आणि इथं वाफ चालतीये ना, दिसतंय तुम्हाला एका कोपऱ्यामध्ये, तिथं मी वांग्याची पातळ रस्सा भाजी करून घेत होते. म्हटलं हे बाकीचं सगळं आवरून म्हणजे स्वयंपाक महत्वाचा आवरून घेतला, मुलांचं आणि घरातल्यांचे म्हणजे पोटपूजेची सोय करून घेतली. म्हणजे मग म्हटलं आपण घरातली जी काही आवरावर करायची आहे ना, ती बिनधास्तपणे नॉनस्टॉप करू शकतो. म्हणून अगोदर स्वयंपाक सगळा आवरून घेतला. गौराई आल्याही आणि गेल्याही, म्हणजे आल्या कशा आणि गेल्या कशा हे सुद्धा समजत नाही. म्हणजे असं वाटतं की आल्यासारख्या एवढ्या आपण 15 दिवस त्यांच्या आतुरतेनं किंवा एक 7-8 महिने गौराईंची वाट बघितल्यासारखे 8 दिवस तर राहायला पाहिजेत. परंतु काय करणार, परंपरा आहेत आपल्या आणि आपण परंपरा जपल्या तरच आपल्या मुलांना त्या परंपरेचा वारसा मिळतो. त्यामुळे परंपरेनं करत राहणं फार गरजेचं असतं. तर परंपरेनुसारच काल त्यांचं आपण विसर्जन केलं. परंतु घरातलं वातावरण एकदमच शांत झालं होतं. गणपती बाप्पा होते तरी पण थोडंसं गौराईच्या जाण्यानं एकदमच अशी घरात वेगळीच शांतता पसरली होती. त्यानंतर बघा मस्त सगळा स्वयंपाक झाला. लास्टला माझ्यासाठी 2 अशा मस्त ज्वारीच्या भाकरी केल्या. पुरणपोळीचा 2 दिवस खरं तर तो स्वयंपाक खाल्ला, परंतु जास्त दिवस पण तो खाल्ला जात नाही. शेवटी भाजी भाकरी ती भाजी भाकरी. आणि आज बघा वांग्याच्या भाजीला पण तुम्हाला तरी वगैरे जास्त दिसली नसेल, कारण म्हटलं खूप तळणीचे पदार्थ आहेत आता गौराईंच्या नैवेद्यासाठी आपण केलेले. तर म्हटलं खूप तेलकट खाण्यात येते, त्यामुळं इथून पुढं 8-10 दिवस तरी कमी तेलातल्या भाज्या बनवूया, म्हणजे थोडासा तेलाचा खाण्यात वापर ट्युशनवरून आली आणि इथं माझा स्वयंपाक ही करून झाला. म्हटलं चला आता पटकन किचन ओटा अगोदर क्लीन करून घेऊया, नाहीतर काय होतंय हल्ली लाल मुंग्या खूप निघायला लागलेत ह्या 15 दिवसात. सगळीकडे खडू वळला काही झालं तर त्या कुठून निघतात हे काही समजत नाही. म्हणजे बऱ्याच वेळेस आता 7-8 महिने बिलकुल मुंग्या दिसत नव्हत्या किचनमध्ये, परंतु आता फिरून त्या मुंग्या निघायला लागलेत. आणि रात्रीच बघा एवढी गडबड होती तरी सुद्धा मी गौराई विसर्जन म्हणजे सगळं पॅकिंग करून ठेवल्यानंतर या समई वगैरे क्लीन करून ठेवल्या होत्या, म्हणजे छान सुकल्या होत्या त्या. म्हटलं आता चला हातासारखी ही बेसिंग मधली जी भांडी आहेत ती घासावी. चहाची वगैरे भांडी होती, त्याचबरोबर आपण गौराईंच्या पुढं जो फराळ फळं वगैरे ठेवली होती ना, त्या प्लेट्स आपल्याला लागतात. त्यामुळे म्हटलं आणि नाजूक असतात त्या गोष्टी, जास्त जड वजनाच्या वस्तू त्याच्यावरती पडल्यानंतर फुटण्यापेक्षा म्हटलं हातासरशी चहाची आणि जी काही फराळाची भांडी वगैरे आहेत ना ती सगळी क्लीन करून घ्यावीत. म्हणजे आपलं परत हॉलमधलं रूममधलं किंवा जे काही गौराईच्या साड्या वगैरे ज्या आहेत ना त्या आवरेपर्यंत ह्या प्लेट्स ही सुकून जातील. मग सुकल्या की ज्याच्यात त्याच्या जागेवरती त्या वस्तू ठेवल्या
ठेवल्या जातील. आणि हो, दुसरा म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की आयडीला मुलांची किंवा दादांची नावं असतात जिथं मला कमेंट येतात, त्यामुळं ताई किंवा दादा म्हणता येत नाही, त्यामुळं समजून घेचाली अशी अपेक्षा करते. तर त्या कमेंटमध्ये म्हणजे त्या आयडीला पियुष असं नाव येते. आणि त्यांची दुसरा पण मला एक प्रश्न होता की ताई साड्या कितीच्या घेतल्या म्हणून तुम्ही. तर त्या साड्या 2,500 रुपयाच्या 2 साड्या आहेत. पुढच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला त्या साड्या जवळून पण दाखवण्याचा प्रयत्न करेन. खूप छान साड्या आहेत, सेमीमध्ये इरकल आहेत, ओरिजिनल इरकल नाही आहेत. पण तुम्ही आपल्या गौराईच्या व्लॉगमध्ये बघितलंच असेल की आपल्या गौराई किती गोड दिसत होत्या ते. आणि आता बघू शकता तुम्ही 11:10 झालेत आणि आता माझी देवपूजा करून झाली. तुम्ही जर अगोदर बघितलं असेल तर माझी देवपूजा वगैरे आज करायची राहिली होती, कारण रात्री झोपायला उशीर झाल्यामुळे सकाळी थोडंसं लेट उठणं झालंय का अर्धाभर तास, त्यामुळे हा सगळा वेळ गेला. आता बघा ही सगळी मगाशी एवढी भांडी घासून घेतली होती, तरी पण थोडी फुलं, अक्षदा असं पूजेसाठी काहीही साहित्य घेण्यासाठी काढलेली ताटं वगैरे आणखीन तितकीच भांडी पडली. उद्याच्या भाजीची तयारी म्हणून भेंडी सुद्धा स्वच्छ धुवून ठेवली मी. त्याबरोबर गौराईंच्या पुढं जी फळं ठेवली होती ना आपण, ती सुद्धा सुरुवातीला जर तुम्ही व्लॉग लक्ष देऊन बघितला असेल ना तर ती पाटीत ठेवलेली होती. ती फळं सुद्धा म्हणजे स्वच्छ करून घेतली आणि फ्रीजमध्ये ठेवली. अननस तर 2 होते, ते दोन्हीच्या दोन्ही अगदी म्हणजे अगदी 2 मधला अर्धा व्यवस्थित निघला, बाकी तर लगेच 3 दिवसाच्या आत तर ते अननस खराब पण होऊन गेले. आणताना कच्चेच आणले होते तरी सुद्धा. आता म्हटलं घरातली सगळी तर कामं अशीच आता दिवसभर चालत राहणार आहेत, आपण जर आपल्या केसाकडे नाही लक्ष दिलं तर हा केसातला गुंता असाच राहील. म्हणून थोडासा वेळ काढून केसातला गुंता काढण्यासाठी आले. पण 11:30च्या दरम्यान तुम्हाला जर पाठीमाग दिसत असेल, म्हणजे कॅमेऱ्यात एवढं क्लिअर दिसत नाही, धो असा एक 15 मिनिटासाठी पाऊस पडत होता. आणि म्हटलं चला पाऊस एन्जॉय करत करत मस्त केसाचा गुंता काढून घेऊया, म्हणजे गुंता वाढणार नाही आणि केसही तुटणार नाहीत आणि थोडंसं ब्लड सर्क्युलेशन झालं तर आपल्यालाही पुढची कामं करण्यासाठी फ्रेश वाटेल. म्हणून अगोदर केसाचा गुंता काढून छान अशी वेणी घालून घेतली. त्यानंतर म्हटलं आता 11:30-12 वाजत आलेत आणि थोडीशी आपल्याला पुढच्या कामासाठी एनर्जीची गरज आहे, म्हणून मस्त असं जेवण करायला घेतलं. आणि आता मस्त असा थंडगार ताक पिते आणि त्याच्यामध्ये मस्त अशी खारी बुंदी टाकली. ज्यावेळेस मी बुंदीचे लाडू बनवले ना त्यावेळेस लास्टच्या पिठामध्ये थोडीशी चटणी, हळद आणि थोडंसं मीठ टाकून खारी बुंदी बनवली होती. मला अशी ताकात टाकून खारी बुंदी प्यायला म्हणजे खूप आवडते. आणि इथं बघा जेवण करायला घेतलं होतं, पण समोर या दोघांची जबरदस्त भांडण लागली होती चिंगी आणि लड्डूची. लड्डू किती शिकारी आहे बघा, अगदी सावध पणे म्हणजे स्लो मोशनचे डान्स कसे असतात ना तसा बघा किती स्लो मध्ये चालतोय. म्हटलं जेवण एक 5 मिनिटं थांबूया, पण ह्यांचं कसं काय नियोजन भांडणाचं चाललंय ते थोडं बघूया. आणि अगदी मी थोडी जर हाक मारली असती ना तर ही दोघं पण भांडण करायची थांबून गेली असते. त्या दोघी जरी शाळेत गेल्या ना तर या दोघांची मला बरीच भलती करमणूक असते, पुढे जाऊन तुम्ही बघालच. पण असं आहे बघा, बाहेरची जर मांजर आपल्या घरात आली ना दुसऱ्यांची मांजर, तर ते आपल्या मांजरांना खूप मारतात. पण ही दोघं बिलकुल एकमेकाला मारत नाहीत, फक्त कळवंड खेळत असतात. आणि ती खूप मजेशीर फायटिंग असते, तुला हनुका हनुका अशी म्हटल्यासारखी म्हणजे हसण्यासारखी. आता तुम्हाला समोर दिसतच असेल, फक्त एकमेकाला फक्त मारत असतात, बाकी काही चावा वगैरे दात वगैरे लागू देत नाहीत. आणि आत्ता जो कळवंड खेळताना तुम्हाला समोर बॉक्स दिसतोय ना त्याच्यामध्ये पॅकिंगच्या कॅरी बॅगा, पेपर वगैरे बरंचसं मी भरून ठेवलं होतं रात्री. तर या दोघांनी भांडण झाल्यानंतर या बॉक्समध्ये जितका काही मी कचरा भरला होता ना तो सगळा बाहेर काढून टाकला होता. यानंतर काय मला व्हिडिओ शूटच करणं झालं नाही, कारण ते कॅमेऱ्याचे अँगल वगैरे सेट करण्यात बराचसा वेळ निघून जातो, त्यामुळे मी नंतर काही शूट केले नाही, फक्त आवरून घेतलं. तर आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर जाता जाता लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर करा. श्री स्वामी.